सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त सोमवारी सोलापूर शहर व परिसरात वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। पहाटेपासूनच सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाजवळ गर्दी केली। विधिवत पूजा करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या आणि पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व सुखी संसारासाठी प्रार्थना केली। शहरातील विविध मंदिर परिसर, सार्वजनिक उद्याने तसेच वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। पूजा साहित्य, फुले, फळे आणि वाण घेऊन आलेल्या महिलांनी सत्यवान सावित्रीच्या कथेचे श्रवण केले। अनेक ठिकाणी सामूहिक वडपूजनाचे आयोजन करण्यात आले होते। यंदा वटपौर्णिमा सोमवारी आल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे शिवपूजा आणि वटवृक्ष पूजनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली। वटपौर्णिमा हा सण पती-पत्नीतील निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही हा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। वनदुर्गाच मातंगी मतंग मणिपूजिता ब्रह्मी माहेश्वरी ओम श्री यशो विद्या विनो वित्तम बहुपुत्रंचायुष्यंचारोग्यम यम कृत्वा सर्व वेद यज्ञ क्रिया कर्मारंभाः शुभाः शोभनाः प्रवर्तन्ते तमोहं कामारुगयं सामाधरवणा भववर्षु समनुज्ञातं भवद्भिरनुज्ञातं केल्यानंतर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि यमदेवाकडून सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले। त्या दिवशीचा हा दिवस, त्यामुळे या दिवशी वटसावित्रीची पूजा केली जाते। ही वर्षातली पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेलाच वटाच्या झाडाची पूजा केली जाते, म्हणून त्या पौर्णिमेला वटसावित्री असे म्हणले जाते। जो वडाचा झाड आहे तो रात्रंदिवस ऑक्सिजन जो प्राणवायू आहे तो शोषून घेतो आणि त्याच्यामुळं दीर्घायुष्य लाभ आपल्या नवऱ्याला किंवा त्यासाठी या वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या पाहिजे।